नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपल्याला अगदी भन्नाट महाशिवरात्री स्पेशल पदार्थ बनवायचा आहे, जे की नेहमी बनवतो पण अगदी परफेक्ट आणि कमी वेळामध्ये झटपट कसं बनवायचं ते पाहायचं. आता हा साबुदाणा आपण 1 तासापूर्वी भिजत घालत आहोत आणि साबुदाणा जेव्हा तेव्हा आपल्याला कसं भिजवायचं ते सुद्धा एक ट्रिक आहे. आणि जेव्हा साबुदाण्यामध्ये पाणी टाकतो ते सुद्धा पाणी कितीपत टाकायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण साबुदाणा घेतला आहे, साधारणतः 5 ते 6 वाटे ह्या ठिकाणी मी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा सुरुवातीला आपल्याला काय करायचं, चाळून घ्यायचं, जे की पावडर जी वरती असते ती पूर्ण निघून जायला पाहिजे. तर ह्या ठिकाणी आपण चाळून घेतलेला हा साबुदाणा आपण चाळूनच ठेवलेला होता आणि तो घेतलेला आहे. आणि काय करायचं, सुरुवातीला थोडंसं जास्त पाणी टाकून आपल्याला हे धुवून घ्यायचे, पूर्ण पावडर जी आहे ते निघून. आता साबुदाणा धुवून घेतल्यानंतर आपण 1 इंच इतकं पाणी वरती ठेवलं आहे आणि झाकून आपल्याला साईडला ठेवायचं. 1 तासासाठी आपण हे साईडला ठेवलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण दुसरी तयारी करून घेऊया. ह्या ठिकाणी आपण बटाटे घेतलेले आहेत. बटाटेसुद्धा आपण स्वच्छ धुवून घेतले, तरी जी धूळ असते ती निघून जाईल. आणि आपण आता हे उकळायला 2 ते 3 आपल्याला ह्या ठिकाणी शिट्ट्या करून घ्यायचे, किंवा पातेल्यामध्ये उकळायला ठेवलं तरीसुद्धा चालते, पण चांगले उकळायला पाहिजे इतके आपण हे बटाटे उकडून घ्यायला पाहिजे. आता ह्या ठिकाणी बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत. आता त्यावरची आपल्याला साल काढून घ्यायचे. आता पूर्ण बटाट्याची साल मी आता अशा पद्धतीनं काढून घेणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा, मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. किंवा तुम्हाला आणखीन उपवासाची किंवा उन्हाळ्याचे कुठले पदार्थ पाहायचे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं पूर्ण आता साल जी आहे ती मी फटाफट काढून घेणार आहे. आता पूर्ण साल जी आहे ती काढून झाली की आपण एखादी अशी लहान खिसणी घेतलेली आहे आणि एखादं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला पूर्ण बटाटे जे आहेत ते खिसून घ्यायचं. तर ह्यामधले 2 बटाटे जे आहेत ते मी साईडला ठेवलेले आहेत आणि इतके बटाटे आपण ह्या ठिकाणी खिसून घेणार आहोत. जर पुरणपात्राच्या चाळणीमध्ये टाकून जरी प्रेस केलं तर बटाटेसुद्धा छान मॅश होतात, पण अशा पद्धतीने केल्यामुळे जास्त भांडेही पडणार नाहीत आणि पटकन पदार्थ बनवून तयार होतो. तर ह्या ठिकाणी आपण असा बटाटा खिसून घेतलेला आहे. चला तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा, मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपलं पूर्ण बटाटा जो आहे तो खिसून झालेला आहे. तर आता ह्यामध्ये दुसरे काय काय पदार्थ टाकायचे ते तुम्हाला आता मी लगेच सांगेन. चला तर ह्या ठिकाणी आपण बटाटा खिसून झाल्यानंतर सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी साबुदाणा टाकणार आहोत. जो साबुदाणा आपण भिजत ठेवलेला होता 1 तासापूर्वी, त्यामधला आपण ह्या ठिकाणी अर्धा साबुदाणा जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात आलं असेल, अगदी छान आपला साबुदाणा जो आहे तो परफेक्ट भिजलेला आहे. तर त्यामधला अर्धा साबुदाणा आपण घेणार आहोत, जास्तीचा साबुदाणा आपल्याला टाकायचा नाही. 2 बटाट्यासाठी 1 वाटी साबुदाणा परफेक्ट आहे आणि खुल्ला साबुदाणा छान भिजलेला आहे. आणि या पदार्थासाठी आपल्याला खुल्ला साबुदाणा घ्यायचा, जास्त चिकट घ्यायचा नाही. आता ह्या ठिकाणी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, अर्धा चमचा आपण जिरे टाकलेले, थोडीशी कोथिंबीर उपासाला खात असाल तरच टाका, नाही टाकलं तरीसुद्धा चालते. आता आपण थोडंसं या ठिकाणी शेंदूर मीठ टाकणार आहोत. तुम्हाला जर मीठ चालत असेल तर मीठ टाकलं तरीसुद्धा चालते. तर सर्व जिन्नस जे आहेत ते आपल्याला हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे आणि चांगला गोळा बनला जाईल अशा पद्धतीनं आपल्याला हे सावकाश पूर्ण मळून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी फटाफट मी ह्या ठिकाणी मळून घेणार आहे. आता व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता त्याचा एक एक गोळा घेऊन आपल्याला, जसं की नेहमी आपण बालुशाहीचा आकार द्यायचा आहे किंवा आपण उडद वडे जसे बनवतो त्या पद्धतीनंच आपल्याला लहान आकारामध्ये असे पूर्ण गोल जे आहे ते बनवून घ्यायचे, किंवा तुम्ही लांबट केलं तरीसुद्धा चालते, कुठलाही आकार द्या, अगदी छान परफेक्ट पदार्थ बनवून तयार होतो. तर ह्या ठिकाणी लहानच आकारात मी ह्या ठिकाणी पूर्ण जे वडे आहेत आपले बनवून घेतलेले आहे. चला तर ह्या ठिकाणी पूर्ण वडे जे आहेत ते आपले बनवून झालेले आहेत. आता गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे तेल गरम होण्यासाठी. आता सुरुवातीला आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आता हे वडे जे आहेत ते आपण एक एक टाकून देणार आहोत. तर सर्व वडे आपले टाकून झालेले आहेत आणि एका साईडनं ते चांगले तळलेले सुद्धा आहेत. दोन्ही साईडनं आपल्या छान खमंग घरपूस होईपर्यंत आपल्याला हे तळवून घ्यायचं. अगदी छान साबुदाणा छान फुलतो आणि अगदी कुरकुरीत हे वडे बनवून तयार होतात, बिलकुल नरम होत नाहीत किंवा हे वडे उडत सुद्धा नाही.
नाहीत, कारण की आपण साबुदाणा जो आहे तो चांगला भिजवून घेतलेला आहे आणि बटाटे जे आहेत ते परफेक्ट उकळून घेतलेले आहेत. त्यामुळे हे वडे बिलकुल उडत नाहीत. त्यामुळे तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. अगदी छान कुरकुरीत साबुदाणा फुललेला आहे आणि वडे छान तयार झाले आहेत. आता प्लेटमध्ये आपल्याला हे वडे काढून घ्यायचे. चला, तर आपले मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत आपले हे वडे बनवून तयार झालेत. ह्यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा तुम्ही बनवू शकता. चटणीचा व्हिडिओ आपण अगोदर अपलोड केलेला आहे, ते तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. अगदी मस्त कुरकुरीत क्रिस्पी आपले हे वडे बनवून तयार झाले आहेत. तुम्हाला आवाजसुद्धा दाखवेन की वडे आपले किती छान आतपर्यंत पूर्ण छान तळलेले आहेत. वड्याचा आकार नेहमी तुम्ही लहानच करा, कारण जे खूप मोठे केले तर आतमध्ये छान तळणार नाहीत किंवा खूप मोठी कढई ठेवलं तर ते सुद्धा तळले जातील. आता ह्या ठिकाणी कुरकुरीत तुम्हाला मी वडे दाखवलेले आहेत आणि एक वडा तुम्हाला कट करून सुद्धा दाखवेन. तर आता तुम्हाला हे वडे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.